यंग बॉयज कुडा संघात चान्स भेटला मला. त्यांनी जेव्हा टुर्नामेंट असायच्या तेव्हा मी नाईट शिफ्ट घ्यायचो. ओमसाई रेड्डी असेल, रणजित तेलवर असेल, रणजित तेलवन असेल, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असेल. रामेश्वर संघानंतर माझा मावली सळगाव संघ, त्या संघात प्रवीण पवार, राजा पाटकर, संतोष पवार यांनी खूप सपोर्ट केला. त्यानंतर मला कॉल आला गोट्या नाईकचा, त्यांनी मला ओमसाई रेड्डी संघात ठेवलो. त्या रोहित स्पोर्ट संघात राधा पेडणेकर, गणेश कुबल यांनी मला चान्स दिला. टेनिस क्रिकेटला एवढा म्हणजे पैसाच नव्हता तेव्हा. गोपाळ भट्ट सर यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळलो. त्यांच्याबरोबर खेळताना खूप मजा यायची. क्रिकेटमध्ये 8 ओव्हर, 10 ओव्हर किंवा 12 ओव्हर षटकांचे सामने असतात. तेव्हा खेळायला मजा यायची, कारण तेव्हा मी तर मला आठवते मी 12 ओव्हरच्या षटकांच्या स्पर्धा होत्या तेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली. तेव्हा माझं असं मत आहे का त्या समोर बॅट्समनने जरी हा विचार केला, आपण 4 बॉलमध्ये 4 सिंगल केले आणि 2 बॉलमध्ये जरी ट्राय केला षटका, तरी एका ओव्हरमध्ये 10-12 रन आले, तरी 4 ओव्हरला 40 जरी आले तरी आपण ते हे करून डिफेन्स करू शकतो. ते टेक द रिस्पेक्ट, गिव्ह द रिस्पेक्ट. आपल्याकडे परफेक्ट यॉर्कर असेल किंवा कटर काहीतरी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक असेल तर तो त्या फलंदाजापासून वाचू शकतो. म्हणजे कुडाळचा संघ आपला व्यावसायिक क्रिकेट खेळताना फार कमी पाहायला मिळतो. मागचं कारण म्हणजे एक तरी कॅप्टनशिप म्हणजे त्यांनी स्वीकारली पाहिजे. म्हणजे सोहेल शेख आहे, खुश बांबेडकर एकामुळे जिंकू शकत नाही. त्यात आपण पैसे घेतो, त्या गेम केला पाहिजे. असं असायचं की आपण पहिलं बक्षीस मारलं तरच आपल्याला पैसा भेटायचा. म्हणजे जिद्दीने खेळायचे प्लेयर. योगेश पेनकर, जज कुरेशी यांच्यावर ठेवलो, संदेश पार्टेकर त्यांनी पण मला गोलंदाजीचे चांगले धडे दिले. त्यानंतर ऋषी वैद्य सर त्यांनी पण मला चांगले म्हणजे धडे दिले. म्हणजे एवढ्या सगळ्या मोठमोठ्या खेळाडूंबरोबर खेळून सुद्धा सध्या कुडाळच्या प्लेइंग 11 मध्ये तुमची जागा बसत नाही, त्याबद्दल काय? त्याबद्दल मी काय सांगू शकत, कारण त्यांना चांगले चांगले प्लेयर भेटत आहेत कुडाळ तालुक्यात. म्हणजे असू शकतं त्यांना. आणि मला कसं माझा गावचा संघ आहे त्याच्यामुळे टाइम भेटत नाही. यशोदा वॉरियर्स चे प्रशांत मिस्त्री, माणगावचे कृष्णाधुरी ते सावंतवाडीचे तालुक्याचे असून ते कुडाळला सपोर्ट करतात. त्यानंतर राजू पाटणकर आहेत, मेघराजचे राजेश